हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला वांग्याची अगदी चटपटीत अशी एक रेसिपी दाखवणार आहे. टिफिनसाठी उत्तम आहे. आपण आज वांग्याची भाजीच करतोय, टिफिनसाठी करतोय आणि नेहमीपेक्षा थोडी वेगळी करतोय. आता काय होतं, बऱ्याचदा आपण वांगी करतो, सगळेच करतात, पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतं किंवा आपल्याला आजीने, आईने, पणजीने, चुलतीने, काकीने, मावशीने ज्यांनी शिकवलंय त्या पद्धतीने आपण भाज्या करत असतो. तर प्रत्येकाची चव वेगळी असते, करण्याची पद्धत वेगळी असते. आज मी माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी छान अशी छोटी वांगी घेतली आहेत. छोटी वांगी नसतील, मोठी घेतलीत तरी चालेल, पण छोटी कवळी वांगी खायला जरा छान लागतात. जर तुम्हाला अशी लहान लहान वांगी मिळाली तर लहानच घ्या. आणि ह्या वांग्यांचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला काप करायचे ते. तर पाहू शकता, खूप जाडसुद्धा कट केले नाही आहेत मी आणि त्याचबरोबर खूप पातळसुद्धा कापायचे नाही आहेत, कारण की वांगं पटकन शिजतं. त्यामुळे बघू शकता तुम्ही, अगदी या पद्धतीने मी ह्याचे काप करून घेते आहे. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण वांगी कट करून घ्यायची आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण आपल्या चॅनलवरती खूप सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज असतात, त्याचबरोबर खूप जास्त चविष्टसुद्धा असतात. आणि माझं अजून एक चॅनल मी नवीन ओपन केलं आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर मी लिंक खाली देते आहे, नक्कीच चेक करा. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते आहे, तर नक्कीच एकदा चेक करा आणि नवीन चॅनललासुद्धा भरभरून प्रेम द्या. ते चॅनल मी का ओपन करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच सांगेल मी नवीन चॅनल का उघडते आहे, एक चॅनल असतानासुद्धा. इथे हे वांगं मला जरा खराब वाटलं, काळं होतं, आतमध्ये कीड नव्हती पण वांगं काळं होतं, तर ते मी घेतलं नाही आहे. जर असं वांगं असेल तर ते घ्यावं की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, जर तुम्हाला माहीत असेल तर. नॉर्मली वांगं जर किडीचं असेल तर आपण घेत नाही, तर जर असं वांगं असेल आत्ता तरी मी घेतलं नाही आहे, यावरती नक्कीच मला तुम्ही सांगू शकता, कारण की मला ही गोष्ट माहीत नाही आहे. बरं ठीक आहे. बघा, आता इथे मी वांगी कट करून घेतलेली आहेत, उभे काप करून घेतलेत. एक बटाटा घेतला आहे, कच्चा आहे हा बटाटा. आणि बघा, अशा पद्धतीने ह्या बटाट्याचे सुद्धा मी उभे काप करून घेते आहे. आणि त्यानंतरनं बघा, अशा पद्धतीने कापून घेणार आहे, कारण की बटाटा थोडा लमकुळा आहे, त्यामुळे मग अशा पद्धतीने कट केलेले आहेत मी, म्हणजे खूप लांब लांब फोडी होणार नाहीत त्यासाठी. तर बघा, इथे मी एकच बटाटा घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. ज्यांना वांगा आवडत नाही ते बटाटासुद्धा खाऊ शकतात, पण वांग्यासोबत ना बटाट्याचं कॉम्बिनेशन छान जातं, ती भाजी जास्त छान होते असं मला वाटतं, म्हणून मी नेहमीच वांग्यामध्ये एखादा बटाटा घालतेच. तर बघा, बटाटासुद्धा आपण पाण्यात टाकून ठेवला आहे, म्हणजे वांगी आणि बटाटा काळा पडणार नाही, बटाटे लाल पडणार नाहीत आणि वांगी आपली काळी पडणार नाहीत, म्हणून त्यांना पाण्यामध्ये घालून ठेवायचं अशा पद्धतीने. आणि इथे एक कांदा घेतला आहे. आता कांदासुद्धा बघा मी कसा कट करून घेते. आधी वरची साल काढायची आणि ह्याचा जो पुढचा येल्लो भाग असतो थोडासा तो काढून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने बघा, आपल्याला कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आपल्या चॅनलवरती वांग्याच्या भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा चेकआउट करा. तर पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हा संपूर्ण कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी पातळ असा कट केलेला आहे मी. तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा असा छान पातळ कट करा, म्हणजे मग तो खायलासुद्धा छान लागतो. तर बघा, इथे कांदा कापून झाला आहे, तो साईडला ठेवून देऊया. आणि गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई छान गरम झाली की यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे. काहींना तेल थोडं जास्त आवडतं तर काहींना कमी आवडतं. इथे मी 1.5 पळी इतपत तेल घातलेलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता तेलाचं प्रमाण. आता तेल जरा गरम झालं की यामध्ये लगेचच मोहरी घालून घ्यायची आपल्याला. मी बारीक मोहरी वापरते नेहमी, जाड मोहरीसुद्धा येते पण ती शक्यतो मला आवडत नाही, त्यामुळे मी बारीक मोहरी वापरते. ती दिसायलासुद्धा छान दिसते आणि दाताखाली आली तरी एवढं काही वाटत नाही. त्यानंतर बघा, जिरं घातलं आहे मी. मोहरी तडतडल्यानंतर जिरं छान फुललं की त्यामध्ये फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर वांग्याच्या भाजीत खूप छान येतो, त्यामुळे असेल तर खरंच आवर्जून घाला. त्यानंतरनं आपण जो कट करून घेतलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे मी. आता हा कांदा तेलावरती छान असा
मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा परतवून घेणार आहोत। गॅस मीडियम आहे, हाय फ्लेमवरती कांदा परतायचा नाही आहे, त्याचबरोबर बारीक गॅसवर सुद्धा परतायचा नाही आहे। मीडियम गॅसवर इथे मी कांदा परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो घातलेला आहे बघा। टोमॅटोसुद्धा मी छान बारीक कट करून घेतला होता। आता हा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत, टोमॅटोचा जरा गाळ होईपर्यंत आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान शिजला ना की मग भाजीमध्ये छान लागतो। त्याचबरोबर कांदासुद्धा छान होऊन द्यायचा, नाहीतर मग तो टसटस लागू शकतो दाताखाली। आता सुके मसाले ॲड करूयात। सगळ्यात आधी इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे 2 चमचे। त्याचबरोबर लाल तिखट घालायचे आपल्याला, चवीनुसार लाल तिखट घाला तुम्ही। त्यानंतरनं गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करायचे। त्यानंतर बघा हे मसाले मी काही मिनटं फक्त एक अर्धा मिनटं फक्त तेलावरती असाच परतवून घेतला कांद्यासोबत। त्यानंतर यामध्ये जी आपण चिरून ठेवलेली वांगी होती ना ती घालून घ्यायची आहेत। तर बघा ही सगळी प्रोसेस व्हायला कमीत कमी 3 ते 4 मिनटं गेली, पण आपलं वांगं अजिबात काळं पडलं नाही आहे, कारण की भरपूर पाणी टाकून हे वांगं भिजत ठेवायचं। असं पाण्यात बुडेल इतपत पाणी ठेवायचं, म्हणजे मग वांगी काळी पडत नाहीत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा। तर बघा मसाले आणि मीठ व्यवस्थित वांग्याला लागलं गेलं पाहिजे। गॅस बारीक आहे, वांगी घातल्यानंतरनं गॅस बारीक केला आहे मी आणि बारीक गॅसवरच हे छान असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने। तर पाहू शकता इथे छान हे मिक्स करून झाले। आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया। तर बघा छान स्टीम बसली आहे वांग्याला। 2 मिनटाने झाकण काढले आणि एकदा वांगं मध्ये हलवून घ्यायचं, नाहीतर मग खाली लागू शकतं। ही जाड बुडाची कढई आहे त्यामुळे लगेच लागलं नाही वांगं, पण जर तुमची कढई पातळ असेल तर एखादा मिनिट झाला की लगेच झाकण काढून छान असं हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं। आपण हे वांगं वाफेवर शिजवतोय त्यामुळे जरा लक्ष द्यायचं आणि अधूनमधून झाकण काढून वांगं असं हलवून घ्यायचं। बघू शकता तुम्ही अजिबातच वांगं खाली लागलं नाही आहे। त्याचबरोबर किती चमचमीत आणि मस्त दिसतंय बघा आपलं वांगं। आपण चेक करूया वांगं झालं आहे का। तुम्ही पाहू शकता बटाटा झालेला आहे बऱ्यापैकी। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे वांग्याच्या भाजीला खरंच खूप छान चव येते आणि मला असं स्वतःला वाटतं की शेंगदाण्याचा कूट घातला वांग्याच्या भाजीत की तिला जरा गावरान तडका येतो। असं गावच्या साईडला शक्यतो बघा बहुतेक भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरतात आणि त्यामुळे त्या भाज्या जास्त चविष्टसुद्धा लागतात। तर आता शेंगदाण्याचा कूट घालून घेतला, छान मिक्स केलं आणि पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आपल्याला 1 मिनिटभर, म्हणजे मग दाण्याचा जो कूट आहे तो सुद्धा जरा मसाल्यांसोबत एकजीव होईल। तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी झालेली आहे। पाण्याचा एकही थेंब न घालता ही भाजी तयार होते आणि खूप छान लागते। टिफिनमध्ये खरंच तुम्ही देऊ शकता। वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागते। जर वरण भातासोबत प्लेन वरण असेल आणि त्याच्यासोबत अशी वांग्याची भाजी असेल ना तर खरंच खूप छान लागतो तो वरण भातसुद्धा। आणि भाकरीसोबत खा तुम्ही, चपातीसोबत खा, तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडेल अशी ही आपली आजची भाजी झालेली आहे। तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी आजची ही वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा कळवा। भरपूर कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया। असं केल्यामुळे काय होतं, तुम्ही जर टिफिनमध्ये जरी ही भाजी दिली ना तरी कोथिंबीरीचा हिरवेपणा छान असा टिकून राहतो आणि मग भाजी दिसायला अजूनच छान दिसते। तर चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। उद्या भेटूया छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।